डिसेंट फाउंडेशन पुणे, वनविभाग जुन्नर आणि पंचायत समिती जुन्नर यांच्या संयुक्त विद्यमानं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोळेगाव येथे एक पेड़ माँ के नाम हा पर्यावरणपूरक उपक्रम उत्साहात संपन्न झाला। या उपक्रमात विद्यार्थ्यांना 100 देशी वृक्षारोपणाचं तसेच स्कूल बॅगचं वाटप करण्यात आलं। वनविभाग जुन्नर यांच्या सौजन्यानं विद्यार्थ्यांना देशी वृक्षरोपं देण्यात आली। प्रत्येक विद्यार्थ्यानं आपल्या आईच्या नावानं एक वृक्ष लावून त्यांचं संगोपन करण्याची शपथ घेतली। या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला। याच कार्यक्रमात डिसेंट फाउंडेशनचे सदस्य नंदकुमार बिडवई यांच्या सौजन्यानं विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचं वाटप करण्यात आलं। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत मिळाल्यानं विद्यार्थी व पालकांनी समाधान व्यक्त केलं। यावेळी सर्व विद्यार्थ्यांना खाऊचं वाटप करण्यात आलं। या कार्यक्रमास गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती जुन्नरचे अशोक लांडे, माजी सैनिक व वनरक्षक सामाजिक वनीकरण परिक्षेत्र जुन्नरचे रमेश खरमाळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली। उपस्थित मान्यवरांनी पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपणाचं महत्त्व आणि विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारीची भावना रुजवण्याबाबत मार्गदर्शन केलं। या प्रसंगी डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई, जुन्नर पर्यटन विकास संस्थेचे अध्यक्ष यशवंत मस्करे, डिसेंट फाउंडेशनचे सचिव डॉक्टर एबी आतार, संचालक आदिनाथ चव्हाण, शिरीष डुंबरे, विघ्नर सहकारी साखर कारखान्याच्या संचालिका पल्लवी डोके, जुन्नर तालुका खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष दीपक कोकणे, गिरिजपथ संस्थेचे अध्यक्ष राजेश बिडवई, मुक्ताई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष जयवंत डोके, सामाजिक कार्यकर्ते विकास ताम्हाणे, पल्लवी वाणी, सुप्रिया बिडवई, संध्या गडदे, सुनीता गडदे, प्रकाश डोके, मुख्याध्यापक मोहन नाडेकर, शिक्षक, विद्यार्थी, पालक उपस्थित होते। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डिसेंट फाउंडेशन पुणे, वनविभाग जुन्नर, पंचायत समिती जुन्नर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोळेगावचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, ग्रामस्थ, पालक सर्व सहकाऱ्यांनी मोलाचं सहकार्य केलं। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दत्तात्रय उगले यांनी केलं, तर आभार प्रांजल ढेकणे या विद्यार्थिनीनं मानलेत। हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून पर्यावरण संवर्धन आणि समाज उपयोगी कार्याची नवी दिशा देणारा ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली। 100 झाडं डिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून आज दिली जात आहेत। 5 वर्षामध्ये सगळ्यात मोठं झाड ज्याचं असेल, 5 वर्षामध्ये 5,000ची ट्रॉफी शाळेत त्या मुलाला दिली। कारण आज ती बघावते ही ट्रॉफी म्हणजे हा पुरस्कार आहे, तुमच्यामध्ये कॉम्पिटिशन निर्माण व्हावी। ते राहतात मस्करे सरांचा आमचा तोच विषय झाला होता की हे झाड फक्त लागलं पाहिजे। आज सेल्फीसाठी अनेक झाडं लावतायत, परंतु उन्हाळा आला की त्या झाडाला पाणी घालताना कुणाचा सेल्फी दिसत नाही, ही फार भयानक आहे। झाड सगळ्यांना हवंय, पण झाड जागवायला कोणाला नको अशी कंडिशन आहे आज। प्रत्येकाला ऑक्सिजन हवाय, पण प्रत्येकाला झाड लावाय नको, ही फार मोठी दयनीय अवस्था आहे। मानव जात जर टिकवायची असेल, झाड लावणं फार गरजेचं आहे। ह्या वर्षीचं कदाचित उदाहरण तुम्ही ऐकलं असेल, जगामधल्या गरम 100 शहरांचा सर्वे झाला, या 100च्या 100 पैकी भारतातली 100 शहरे, ही फार मोठी शोकांतिका आहे। सगळ्यात उद्ध्वस्त होणारा देश पहिला जर असेल, जागतिक तापमान वाढीमध्ये भारत असेल। आपल्याला या झाडांचं महत्व आज कळलं नाही, आम्हाला पैशाचं महत्व कळालं, परंतु पर्यावरणाचं महत्व कळलं नाही, ही फार मोठी शोकांतिका आहे। प्रत्येकाला जर जगायचं असेल, श्वास घ्यायचा असेल, तर दिलेली 100 झाडं लागणं फार गरजेचं आहे। सर, मी डिसेंट फाउंडेशनच्या या ठिकाणी ऋण व्यक्त करतो किंवा संपूर्णच जिथं अनेकांचा उल्लेख केलाय, प्रत्येकाचं काम फार मोठं आहे। इथं सगळे तुमच्या पाठीमागे जी दिसणारी व्यक्ती ज्या आहेत, या मान्यवर ज्या आहेत, हे सगळे आपल्यासाठी काम करतायत। तर मी या मान्यवरांचंही ऋण व्यक्त करेन की आपल्या गावामध्ये हे उपक्रम होणं फार गरजेचं आहे। प्रत्येक मुलाला जर जगवायचं असेल, आज करोडोच्या संपत्तीचा उपयोग नाही, करोडोचा ऑक्सिजन देणारी झाडं जगवणं फार गरजेचं आहे। कारण या करोडोचा संपत्तीचा उपयोग घ्यायला जर आपल्या घरात दिवा जर जिवंत ठेवायचा असेल, या झाडांच्या माध्यमातून भविष्यात जिवंत राहणार आहे। डिसेंट फाउंडेशनचं या माध्यमातून पुन्हा एकदा ऋण व्यक्त करतो। मला या ठिकाणी बोलवलं, तर बोलण्याची संधी या ठिकाणी दिली। वनविभाग जुन्नरच्या माध्यमातून आपल्याला ही झाडं ऑक्सिजन घेण्यासाठी दिली जात आहेत, आपण ती लाभावीत अशा माध्यमातून मी निश्चितच ऋण व्यक्त करतो। आपण ज्या शाळेमध्ये लहान असे मोठे झालो, ज्या ठिकाणी शिकलो, ज्यामुळे आपल्या खरं तर जीवनाला आकार आला, तिथे कुठेतरी मागं फिरून आपण पाहिलं पाहिजे, त्याच्यासाठी काहीतरी आपण देणं लागतो ही भावना ठेवून बिडवई सरांसारखं काही ना काही आपण शाळेसाठी केलं पाहिजे। खरं तर शाळा ही गावाचा आरसा असतो असं म्हणतात, आणि ते खरं आहे। जर गावामध्ये शाळा नसेल तर कुठंतरी एकत्र येण्याचं ठिकाण किंवा चांगले विचार मांडण्याचं ठिकाण मला नाही वाटत वेगळं कोणतं असेल। तर या दृष्टीने गावाची शाळा टिकली पाहिजे।
तुम्ही निश्चितपणे यापूर्वी काळातही शाळेमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं सर्वांनी मिळून काम केलेलं आहे. जितू भाऊनी सांगितलं की गेली 2016 पासून जवळजवळ 10 वर्ष झाली फाउंडेशनच्या माध्यमातून काही ना काही ते काम करत असतात आणि कार्यक्रमही मेजर साहेब यांची आठवण केली. म्हणजे अगदी लहान मुलांपासून तर वृद्धांपर्यंत, महिलांपासून, तरुणांपासून, दिव्यांग व्यक्तींपासून आणि सर्व प्रकारचे कृषी, सामाजिक कोणतेही क्षेत्र असं नाही की ज्या ठिकाणी डिसेंट फाउंडेशन काम करत नाही. जितू भाऊ आपल्या सर्व टीमला मी या ठिकाणी धन्यवाद देतो आणि यापुढील काळातही या शिक्षणासाठी तुम्ही असंच योगदान कराल. ग्रामस्थांना या ठिकाणी विनंती करतो की जोपर्यंत आपलं मॉडेल स्कूलचं काम परिपूर्ण होत नाही आणि योग्य पद्धतीनं होत नाही तोपर्यंत आपण सातत्याने बारकाईनं या ठिकाणी लक्ष द्यावं, चांगलं काम करून घ्यावं. जे काही बांधकामचे आपले इंजिनियर्स मंडळी असतील आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोळेगाव येथे आम्हाला वृक्ष वाटप केले. एक पेड मागे नाम हा उपक्रम राबवताना आम्हाला मागच्या वर्षी आम्हाला एक झाड वाटप केलं होतं. ते सुद्धा आम्ही खूप छान जगवलं. ते आता आमच्या डोक्या एवढं आहे. तर आज ह्यावेळेस पण आम्हाला वृक्ष वाटप केले आहेत. तर यांचं मी डिसेंट फाउंडेशन यांचं मी मनापासून खूप आभार मानते. न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत, आज 24 तास, गोळेगाव. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.